सगळे कार्यकर्त्यांनी या मतदारसंघाचे आमदारांवर प्रेम करणारे सगळे लोकांना मनापासून मी नमस्कार करते. अभ्यंकर दादांनी आता सांगितलं की काही लोकांना देव परमनंट रंगरूप देऊन पाठवतात. रंगरूप बाहेरच्या लोकांना दिसण्याकरिता असतं दादा, पण मनाचं रंग रूप हे सगळे लोक महसूस करतात आणि ते रंगरूप तुम्हाला आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहे चेहऱ्यांनी ते बरेचसे लोक सुंदर आहे, मनाने सुंदर असणं देवानी बनवलेला जो विषय आहे तो मन असते आणि मनाने काम करणारा तोच रंगरूप असते. चेहऱ्यावर दिसणारा रंगरूप हे किती महत्वाचं आहे मला माहित नाही, पण कामात जे सुंदरता असते त्याला महत्व आम्ही देतो आणि भविष्यात पुढे आम्ही चालत असतो. आपण म्हटलं की मला प्रवीण भाऊला खूप देवानी भरभरून दिलेला आहे. काय दादा 2011 पासून आम्ही संघर्ष करतोय. लग्न झाल्यापासून दोनदा पराभव झाली आणि एकचदा मात्र मी खासदार झाली या मतदारसंघामध्ये. आमचे प्रवीण भाऊ साठी आपण जे वाढदिवसाला आज इथे आलो आहे, जेव्हा फॉर्म भरायला चालले होते त्या दिवशी मी प्रवीण भाऊला बाईकवर अमरावतीत पाहिलं होतं आणि मी इथे फॉर्म भरण्यासाठी दुसरे पहिले सभा करून मग इथे येणार होती. तर मी अमरावतीमध्ये काळासा बॅग आहे त्यांच्याकडे, प्रवीण भाऊ आहे ना तो काळाचा बॅग ज्याच्यात तुम्ही कागदपत्र टाकले आणि ते बाईक कोणाची होती, कोण समोर राईड करत होता मला माहित नाही, पण गाडगे नगर मध्ये गाडगे बाबाची समाधीच्या समोर तिथे मी तुम्हाला माझे पीए आम्ही सगळे की मी चांगला निर्णय घेतला की हा आमदारांचा फॉर्म भरायला मी त्या व्यक्तीचा फॉर्म भरायला चालली आहे. ती बाईकवर ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे नाही तर एवढा तामझाम असते त्या माणसाच्या मागे आणि ते साधा सरखा माणूस बाईकवर हातात बॅग घेऊन बॅग आपल्या मांडीवर आणि त्या बाईकवर बसून त्या फॉर्मची तयारी करायला इथे येते. त्या दिवशी अभिमान वाटला की ज्या माणसासाठी मी मेहनत करणार आहे तो माणूस जमिनीचा माणूस आहे आणि खरं कार्यकर्ता म्हणजे कोण ते प्रवीण भाऊच्या रूपाने या मतदारसंघामध्ये आम्ही ज्याच्याकरिता आपण सगळ्यांनी काम केला, ज्या लोकांनी भगव्यासाठी ज्या काम केला या सगळ्यांची उपलब्धी त्या दिवशीच आम्हाला दिसली. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरायची दुसरी मी खरं सांगते त्या दिवशी मी घाबरली होती, कारण आम्हाला एक एक सीट आमच्या जिल्ह्याची आणि महाराष्ट्रामधले जेवढे सीटा भारतीय जनता पार्टीची होती सगळे महत्वाचे होत्या. कारण ज्या दिवशी मी फॉर्म भरायला आली त्या दिवशी बरेचसे राजकीय लोकांनी वेगळं चित्र निर्माण करून बरेचसे लोकांना येऊ दिला नाही, अडवलं, गावात थांबवलं, गाड्या येऊ दिल्या नाही, गाड्या पाठवल्या नाही. आणि जेव्हा मी फॉर्म भरायला आली तेव्हा गर्दी मला जेव्हा कमी दिसली तर मी रवीजींना जाऊन सांगितलं, रवीजी एवढे लोक फॉर्म भरण्यासाठी होतो आणि आता पुढे काय. ही लढाई, हे मतदारसंघाची लढाई, आमदार हे उमेदवार होते त्यावेळी, प्रवीण दादा हे उमेदवार म्हणून नाही, या मतदारसंघाचे लोकांनी आपली लढाई ही स्वतःची लढाई म्हणून या मतदारसंघामध्ये तेव्हा लढली. आणि आपले प्रवीण भाऊला साधे व्यक्तीला आजही सुद्धा बोलणं, मी कधी एवढं मंचावर हसत नाही, पण यांच्या शेजारी बसली तर एक मिनिट असं नसते की दादा काय बोलन, कोणती गोष्टी कशी बोलन, आणि कंटिन्यू तुम्हाला एनर्जी देतात आणि पॉझिटिव्ह वाईब्स देतात. राजकारणामध्ये सोपं नाही. 100 लोक जर मंचावर असाल 100 पैकी 70 लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करत बसतात, पण त्याच्यामध्ये ज्या माणसासाठी तुम्ही काम केला, कष्ट केले, संघर्ष केले, नशीब त्यांचीच होती, पण संघर्षात आमचा वाटा होताच. आम्ही ज्या पद्धतीने मेहनत केली होती, पदर समोर करणारी, नवऱ्यासाठी पदर समोर नव्हता केला, पण माझ्या भावासाठी मी पदर समोर करून लोकांना आशीर्वाद मागितला होता. आणि त्याचा अभिमान मला आहे की मी अशा व्यक्तीला भाऊ म्हणून त्यावेळीस मेहनत केली. आणि मी लोकांना जेव्हा आव्हान केला, पराभूत झाल्यानंतर लोक रवीजी मला म्हणतात, प्रवीण भाऊ, लोक मला रवि भाऊ मला आंधिया जाए ये बहन आज भी तुम्हारे साथ है, कल भी तुम्हारे साथ रहेगी, उसमें कोई डाउट नहीं है. आणि रवीजी आणि आम्ही ज्यांच्या सोबत आहे पूर्ण इमानदारीने आहे, जे चेहऱ्यावर आहे तेच मनामध्ये आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे भविष्यात काम करणार आहे. पण मी सगळ्यांना जोडे माझ्या भावाला आणि आपल्या आमदाराला आज प्रेम द्यायला, आशीर्वाद द्यायला आले, त्यांच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद करन. की कधी कधी माणसाला आपली उपस्थितीची आवश्यकता असते आणि आमचे प्रवीण भाऊ एवढे सरळ साधे आणि नवीन आमदार आहे.
ह्यांना आपली सगळ्यांची साथची गरज आहे. प्रवीण भाऊ आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकदा जोरदार आशीर्वाद द्यायला आले. प्रवीण भाऊ आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण भाऊ आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आणि मी बहीण म्हणून तुम्हाला शब्दच आहे माझं. तेव्हाही जी लढाई केली याची पुढची लढाई तिच्यापेक्षाही जास्त मजबूतीने नवनीत राणा तुमच्या पाठीशी राहील एवढंच सांगते. आणि रवीजींची तुम्हाला सुद्धा मनापासून त्यांनी आपली शुभेच्छा दिल्या आहे. आम्ही लहान आहे, मी म्हणून तुम्हाला विचारलं दादा काय आहे, दिसत नाही तेवढे वयाचे आहे. आम्ही लहान आहे, पण एक बहिणी म्हणून मी तुम्हाला खूप एक बहिणीचं प्रेम काय असते ते नेहमी माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या शब्दामध्ये तुम्हाला दिसून पडतात. एक बहीण तुम्हाला प्रेमाने खूप सारा शुभेच्छा आणि सदिच्छा द्यायला इथे आली आहे. त्याबद्दल आज वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा. कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस आणि बुद्ध पौर्णिमा आज सगळी गोष्टी एकच दिवस आली आहे. आणि नशीबवान आहे की ती मातीत आमचा जन्म झाला, ज्या छत्रपती शिवाजीची मातीमध्ये आम्हा जन्माला आलो आणि ती माती डोक्यावर लावून या पूर्ण राज्यामध्ये आपण काम करत. याच्यापेक्षा सौभाग्य आमचं होऊ शकत नाही. आमचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. तर सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाची मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. की पराभूत झाल्यानंतर लोक नाव सुद्धा विसरतात. नवनीत हा पहिला नेता आहे तुझ्यासारखा या महिला म्हणून या जिल्ह्यामध्ये पराभूत झाल्यानंतर डबल फॅन फॉलोअर्स आणि डबल चाहणारे लोक या जिल्ह्यात मी पहिल्यांदा पाहिलाय ऍज अ राजकारणी म्हणून. आणि त्याचा अभिमान राहील. नाही तर 1.5 वर्षात कोणाची परिस्थिती कशी होती. दमानी मैदानात उभे राहणं. अरे मी तर महिला आहे. महिलांना जिथे सगळे कमजोर समजतात त्या मैदानात उभे राहून सगळ्यांना कशी मदत झाली पाहिजे आणि जिल्ह्यात भगवा आणि कमळ आला पाहिजे त्याच्याकरिता जे जे वाटलं ते आपण केलं. तुम्ही जर फिने मिल केलं, फिने मिलचे कामगारांसाठी काम करत आहे, पुढे सुद्धा आपण करू. या मतदारसंघाला जिल्हा बनवण्याचा नांदा खूप वर्षापासून लागलेला आहे. मी त्याच्या मागे आहे आणि जिल्हा तुम्हीच आमदार म्हणून या मतदारसंघाला जिल्ह्याचं नाव देणार आहे एवढा विश्वास मला आहे तुमच्यावर. काम करणारा माणूस पाहिजे. मतदारसंघामध्ये काम कसा केला पाहिजे, लोकांची कशी भेटल्या पाहिजे. 90% लोकांना 100% लोकांना आपण जेव्हा भेटतो 100 लोकांना आपल्याकडनं अपेक्षा असते एक लोकप्रतिनिधी म्हणून. 100 पैकी 100 लोकांचे काम होणे नाही. पण आम्ही प्रयत्न करू. दादा प्रयत्न करतात. जे माझ्याकडे लोक आहेत मी फॉरवर्ड करते. आमचे प्रवीण भाऊ त्याला करण्याचा प्रयत्न करतात. साधे सुधे अधिवेशनामध्ये जरी आपण पाहिले तर अधिवेशनामध्ये सरळ व्यक्ती जो शेतकरी कशा बोलू शकते, शेतकऱ्यांचा मुलगा कशा बोलू शकते, कशी पोटतिडकीने बोलू शकते साधेपणाने. एखाद्या शेतकऱ्याला सांगा बोलायला माईक देऊन. तो शेतकरीचं व्यक्ती एकदम सरळ भाषामध्ये सांगते हे माझे मतदारसंघाला मला गरज आहे, माझे लोक हे अपेक्षित आहे आमची सरकारकडनं, तुम्ही द्या. या सरळ पद्धतीने जेव्हा प्रवीण भाऊ तुम्ही तिथे मांडता खूप अभिमान वाटते आणि चांगलं वाटते की एकचदा जिल्हा परिषद सदस्य आणि सरळ आमदार. आणि आमदार झाल्यानंतर जे आम्ही अपेक्षित आहे त्या प्रत्येक गोष्टी आपण करत आहे. 1.5 वर्षामध्ये बरेचसे लोक 20 आता रवीजींना आम्हाला 17-18 वर्ष होऊन राहिले एकच मतदारसंघामध्ये. अभ्यंकर दादा तुम्ही मग रवी भोला काय म्हणा, तुम्ही यांना नशीबवान म्हणता. त्याच घरात 2दा पराभूत आणि त्यांची पहिली फेरीपासून लीडवरच राहते. दुसरी तिसरी फेरीवर तर आम्ही जल्लोषला बाहेर निघून जाते. नशीब आणि कोणताही पद हा कोणासाठी परमनंट नसते. जोपर्यंत तो पद आहे तिथपर्यंत त्या पदाला इमानदारीने लोकांकरिता आम्ही काम केलं पाहिजे एवढंच सांगू शकते. आणि प्रवीण भाऊ